तर बारामती बिनविरोध न होण्याचं कारण हे राष्ट्रवादीचे नेते आहेत सुप्रिया सुळे यांनी ही टीका केली आहे। प्रचारासाठी जाणार का या प्रश्नावर रिश्ते मायने रखते हैं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 12 एप्रिल पासून प्रचाराचा नारळ फोडणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 12 एप्रिल पासून बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। तर रिश्ते मायने रखते हैं असं म्हणत संपूर्ण कुटुंब सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी आहे असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या प्रचारावरून केलंय। त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या प्रचारात पवार कुटुंबातून सुप्रिया सुळे दिसतील हे स्पष्ट झालंय। तर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं स्वागत करण्यात आलंय। ते आणि मी आम्ही दोघेही सक्षम होत आपापली उत्तरं द्यायला, ना त्यांना माझी बॅटिंग करायला लागत ना मला त्यांची। तुमचं काम जे काय ते केलेलं आहे हे बघा, रिश्ते तर मायने रखते आहे, पण त्या पक्षांनी तर विचारू देत। अजितदादा एक मोठे नेते होते, आज त्यांच्या जाण्यामुळे बारामतीमध्ये पोकळी झाल्या। पक्षीय कुठलेही मतभेद कुठल्याही पक्षाच्या नेत्यानं न ठेवता जास्तीत जास्त मतांना निवडून कसे येतील यासाठी सर्वांनी प्रयत्न केलं पाहिजे। मला बोलवलंच पाहिजे या मताचा न राहता अजितदादासाठी अजित श्रद्धांजली वाहतोय या भावनेनं जर आले तर नक्कीच प्रत्येकाचं आम्ही स्वागत करू। अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांच्यासह 29 उमेदवारांनी माघार घेतली, पण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं सुनेत्रा पवारांना निवडणुकीला सामोरं जावं लागतंय। अजूनही प्रयत्न चालू आहे ही निवडणूक बिनविरोध करायची। जर नाही झाली तर आपण त्याच्याबद्दल मी तुम्हाला भविष्यात सांगेल, पण मला वाटते जर तशी वेळ आलीच तर दादांच्यासाठी आमच्या मनात आहे की कनेरीला जाऊन पाया पडायचे आणि तिथं आपली पहिली सभा व्हायची। तर त्या दिवशी नुसतं तिथं जाऊन बसायचं, दादांना एक श्रद्धांजली म्हणून तिथं अर्धा तास बसायचं, त्या दिवशी प्रचार नाही करणार आणि त्याच्या पुढे आपण ठरवू कशी वाटतं।